श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीचे एप्रिलमध्ये नशीब बदलणार. 3 ग्रह तुमचं आयुष्य बदलणार. सूर्य, शनी व मंगळ एकत्र एप्रिलमध्ये सावध रहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिलमध्ये तुमच्या आयुष्यात काही मोठं घडणार आहे का? मेहनतीचं फळ मिळणार का? की काही अडचणी येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ग्रहयोगात दडलेली आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ नक्की काय घडणार आहे. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एप्रिल महिन्यात सूर्य, शनी आणि मंगळ हे 3 प्रभावशाली ग्रह एकत्र येणं ही खूप महत्त्वाची आणि थोडीशी तीव्र अशी खगोलीय घटना मानली जाते. विशेषतः कुंभ राशीसाठी हा काळ खूपच निर्णायक ठरू शकतो. कारण शनी हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे, सूर्य हा अधिकार आणि आत्मविश्वासाचा कारक आहे, तर मंगळ ऊर्जा, धाडस आणि कृतीचा ग्रह आहे. या तिघांचा एकत्र परिणाम म्हणजे आयुष्यात मोठे बदल, काही चांगले तर काही आव्हानात्मक. कुंभ राशीसाठी फायदे. आत्मविश्वासात जबरदस्त वाढ. या काळात तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. सूर्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोकांसमोर आपली मते ठामपणे मांडण्याची ताकद मिळेल. आधी ज्या गोष्टीत तुम्ही घाबरत होता त्या आता सहजपणे हाताळाल. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. लोक तुमचं ऐकायला लागतील. करिअरमध्ये मोठी प्रगती. शनी व मंगळ यांचा प्रभाव म्हणजे मेहनत आणि कृती यांचा जबरदस्त संगम. जे लोक नोकरीत आहेत त्यांना बढती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक स्थितीत सुधारणा. जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होऊ शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. विशेषतः जे लोक समभाग, जमीन किंवा गुंतवणुकीत आहेत त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवले तर बचतही वाढेल. निर्णय क्षमता मजबूत होईल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय खूप अचूक असतील. शनी तुमची विचारशक्ती वाढवेल आणि मंगळ तुम्हाला धाडस देईल. त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने कराल. समाजात मान सन्मान वाढेल. लोकांमध्ये तुमचं नाव होईल. तुमच्या कामामुळे तुम्हाला ओळख मिळेल. वरिष्ठ किंवा वडीलधाऱ्यांकडून कौतुक मिळू शकतं. काही लोकांना पुरस्कार किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय. जर कोणाशी वाद किंवा स्पर्धा असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या विरोधात असलेले लोक शांत होतील. न्यायालयीन प्रकरण असेल तर त्यातही सकारात्मक निकाल मिळू शकतो. आरोग्यात सुधारणा. जर तुम्ही नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेत असाल तर आरोग्य सुधारेल. ऊर्जा वाढेल आणि काम करण्याची क्षमता वाढेल. कुंभ राशीसाठी तोटे. राग आणि चिडचिड वाढणे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा स्वभाव थोडा उग्र होऊ शकतो. लहान सहान गोष्टींवर राग येईल. त्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. बोलताना संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. कुटुंबात मतभेद. घरात वाद होण्याची शक्यता आहे. विशेषतः वडीलधाऱ्यांशी किंवा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. अहंकारामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. आरोग्याच्या समस्या. डोकेदुखी, रक्तदाब, थकवा किंवा अपघाताची शक्यता वाढते. मंगळामुळे घाईघाईत घेतलेले निर्णय त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. कामाचा ताण वाढणे. शनी आणि मंगळामुळे कामाचा ताण खूप वाढेल. जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता. सूर्यामुळे अहंकार वाढू शकतो. त्यामुळे काही वेळा तुम्ही घाईत निर्णय घेऊ शकता. याचा परिणाम आर्थिक किंवा वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो. नात्यांमध्ये ताण. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. संवादाचा अभाव मोठं कारण ठरू शकतो. खर्च वाढणे. अचानक खर्च वाढू शकतो. विशेषतः आरोग्य, प्रवास किंवा घराशी संबंधित खर्च वाढतील. त्यामुळे खर्चाचं नियोजन सांभाळणं गरजेचं आहे. मिश्र परिणाम. मोठे बदल. या काळात आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. नोकरी बदल, घर बदल, नवीन प्रकल्प. हे बदल सुरुवातीला कठीण वाटतील पण भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. नवीन लोकांची भेट. नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील. काही लोक फायदेशीर ठरतील तर काही त्रास देऊ शकतात. त्यामुळे लोक निवडताना काळजी घ्या. उपाय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. शनिवारी शनिदेवाची पूजा करा. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. रागावर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. गरिबांना दान करा. कोणती काळजी घ्यावी? वाहन सावधपणे चालवा. वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. नात्यांमध्ये संवाद ठेवा. एकूण एप्रिल महिना कुंभ राशीसाठी परीक्षा आणि प्रगती दोन्ही घेऊन येणार आहे. मेहनत केली तर यश नक्की मिळेल, पण संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हा काळ तुमचं व्यक्तिमत्व घडवणारा ठरू शकतो.
योग्य निर्णय, शांत स्वभाव आणि मेहनत या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा त्रिग्रह योग तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येऊ शकतो.